निलेश लंकेंचे समर्थक मारहाण प्रकरणी 3 जणांना आता ताब्यात घेण्यात आले। निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरे यांना जबर मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी आता 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। याविषयी बोलूयात। उमर सय्यद आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। उमर, काय नेमकं प्रकरण आहे आणि आता 3 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। हे 3 जण नेमके कोण आहेत याविषयी काही कळू शकलंय का? नक्कीच यामिनी, खासदार निलेश लंके यांचे पीएस आहेत आणि खंदे समर्थक असलेले राहुल झावरे यांच्यावरती पारनेर येथील आंबेडकर चौकामध्ये हल्ला झाला होता आणि त्यानंतर लंके समर्थक आक्रमक झाले होते। राहुल झावरे यांना उपचारार्थ अहमदनगर येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मात्र कुठेतरी गुन्हा दाखल होत नव्हता आणि त्याच्यामुळे लंके समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन सुरू केलं होतं आणि कुठेतरी हा जो रोष आहे तो वाढता बघत असल्यामुळे पोलिसांनी जे आहे तर ते आता विखे समर्थक असलेले तसेच माजी नगराध्यक्ष असलेले विजय औटी, नंदू औटी आणि त्यांच्यासह एक असे 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। विजय औटी जे आहे तर हे विखेंचे कट्टर समर्थक मानले जातात आणि तसा आरोप देखील शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहे राजेंद्र फाळके यांनी लावला आहे की विजय औटी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राहुल झावरे यांचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा देखील आरोप करण्यात आला होता। अगदी उमर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।